आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी विकतसारखं सँडविच कसं बनवायचं. अगदी झटपट बनवून तयार होतं. मेन म्हणजे आपण बाहेरून विकत आणतो तर सेम त्याच टेस्टचं घरच्या घरी सोप्या पद्धतीने, अगदी सोपी रेसिपी आहे, सोप्या पद्धतीने बनवू शकतो. आणि विशेष म्हणजे मी इथे चीज सँडविच बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्लेन सँडविच बनवायचं असेल तर यातल्या काही गोष्टी तुम्ही स्किप केल्या तरी चालतील. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं सँडविच मी कशा पद्धतीने बनवून तयार झाले आहे. अगदी विकतसारखं आणि टेस्टी छान. आणि मेन म्हणजे विकतपेक्षा आपण घरी छान सँडविच बनवून सर्वजण पोटभर खातील असं आपण सँडविच बनवता येतं तेवढ्याच पैशामध्ये, तेवढ्याच साहित्यामध्ये. तर इथे मी पुदिन्याची चटणी, काही ब्रेड्स आणि काही चीज स्लाइस व कांदा, टोमॅटो, काकडी, शिमला मिरची, ज्या काही तुम्हाला भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही याच्यामध्ये ठेवल्या तरी चालतील. जसं की पत्ताकोबी किंवा गाजर, बीट ह्या भाज्यांचा देखील वापर केला तरी हरकत नाही. तर इथं पाहू शकता. आणि इथे मी 3 ते 4 बटाटे छान बॉईल करून घेतलेत. बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे मी. जर तुम्हाला फक्त प्लेन सँडविच बनवायचं तर बटाट्याची भाजी देखील तुम्ही स्किप केली तरी चालेल. आणि टोमॅटो सॉस. तर पुदिन्याची चटणी कशी केली तर याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो देखील बघू शकता. तर इथे मी बटाट्याची भाजी अगदी प्लेन भाजी बनवून घेतली, कारण याच्यामध्ये आपण सँडविच जेव्हा हे करणार आहोत तेव्हा कांदा आणि टोमॅटोचा वापर करणारच. त्यामुळे मी भाजीमध्ये एक्स्ट्राचा अजून कांदा घातलेला नाही आहे, नाहीतर नुसता कांदा लागू शकतो. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालूयात. जिरे मोहरी छान तडतडली की मी जो आपला बटाटा होता तो छान स्मॅश करून घेतला आहे, अगदी बारीक करून घेतलेला आहे. अगदी बारीक याच्यासाठी केला की तो आपण ब्रेडला जेव्हा लावतो तेव्हा छान स्प्रेड होईल सगळीकडे एकसारखा. एक 2-4 लसूण पाकळ्याचे घालून घेतलेले आहेत मी ठेचून. आता जो मी बटाटा स्मॅश करून घेतला आहे तो याच्यामध्ये घालूयात. तुम्ही इथे पाहू शकता अगदी मी बारीक करून घेतलेला आहे बटाटा. आता हे छान तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात. तुम्ही तेलामध्ये डायरेक्ट घातली तरी हरकत नाही, मी थोडीशी वरतून घातलेली आहे. चवीनुसार मीठ. आता पुन्हा एकदा आपण हे छान तेलामध्ये सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. हळद व मीठ सर्व मिक्स झालं पाहिजे. तर इथं पाहू शकता तुम्ही. इथं आपल्या बटाट्याची भाजी छान तयार झालेली आहे. आता जी आपण पुदिन्याची चटणी केली होती ती ब्रेडला सर्वीकडून स्प्रेड करून घेऊयात चमच्याच्या साहाय्याने. आता दुसरा जो ब्रेड आहे त्या स्लाइसला आपण छान सॉस देखील छान स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडे ब्रेडला व्यवस्थित. इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने सॉस देखील स्प्रेड करून घेतलेला आहे. ज्या साईडला मी पुदिन्याची चटणी लावली होती त्याच साईडला मी छान असा आपण जी भाजी बनवलेली आहे बटाट्याची ती देखील व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे. आता इथे माझ्याकडे मॉयोनीज होतं त्यामुळे मी वापरलं आहे. जर तुमच्याकडे असेल तर वापरा, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल. मॉयोनीज अगदीच कंपल्सरी असं नाही. आता इथे सर्व आपण भाज्या घालून घेऊया. जे टोमॅटो, कांदा मी असे गोल आकारात स्लाइस करून घेतलेले आहेत व ते मी याच्यावरती घालून घेणार आहे. जर तुम्हाला फक्त प्लेन सँडविच बनवायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये चीज घातलं नाही तरी चालेल, असंच ठेवून द्या. आणि आता मी हे जे चीज घेतलं होतं त्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत तर ते देखील मी याच्यामध्ये ठेवून घेतलेत. आता अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व सँडविच आधी बनवून घेणार आहे तयार करून. तुम्ही ते पाहू शकता. मी परत एका दुसऱ्या ब्रेडला चांगलं हे लावून घेतलं आहे पुदिन्याची चटणी आणि छान असं हे करून घेतलं आहे. बटाट्याची भाजी देखील छान पसरवून घेतली आहे. आणि मॉयोनीज आहे म्हणून मी त्याचा वापर करते कारण त्याने एक छान टेस्ट येते. जर मॉयोनीज असलं आणि तुम्ही फक्त मग चीज स्किप केलं तरी काही हरकत नाही. चीज असेल तर चीज वापरा. सेम विकतपेक्षाही अगदी घरच्या घरी तुम्हाला छान टेस्ट भेटते.
आता सॉस पण मी सेम त्याच पद्धतीने सॉस एका ब्रेडला छान स्प्रेड करून घेतला आहे. त्याच्यामध्ये चीज घातलेलं आहे. चीज तुम्ही खिसून घातलं किंवा डायरेक्ट चीज खिसलेलं देखील भेटतं, तर ते देखील तुम्ही घातलं तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज हे करू शकता. तर अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व सँडविचेस जे स्लाईस आहेत ते बनवून आधी तयार करून घेणार आहे, जेणेकरून जेव्हा मी ते तव्यावरती हे करणार आहे, भाजून घेणार आहे, तेव्हा माझ्याकडे इन्स्टंट तयार असतील. तुम्ही याच्यामध्ये कोणत्या तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील, गाजर, टोमॅटो किंवा बीट वगैरे, तर त्या देखील तुम्ही याच्यामध्ये घातल्या तरी हरकत नाही. पत्ताकोबीचे स्लाईस करून जरी तुम्ही याच्यामध्ये घातलं तरी हरकत नाही. तर अशाच पद्धतीने एक एक करून माझे सर्व सँडविचेस बनवून तयार झालेले आहेत. आता मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे. प्रत्येकाकडेच सँडविच मेकर ॲवेलेबल असेल असं नाही, किंवा प्रत्येकाकडेच ओव्हन ॲवेलेबल असेल नाही, तर ते आपण तव्यावरच हे बनवणार आहोत. तर मी सर्वकडं असं तवा छान गरम झाला की त्याच्यावरती बटर असं स्प्रेड करून घेतलेलं आहे व चमच्याच्या साह्याने असं थोडंसं दाब देऊन मी हे छान दोन्ही साईडनी आपले जे ब्रेड आहेत ते छान भाजून घेणार आहे, जेणेकरून ते क्रिस्पी होतील. तर तुम्ही पाहू शकता तव्यावर एक सोबत दोन होत आहेत. थोडंसं असं दाबून घेणार आहे, जेणेकरून ती साईड छान आपली क्रिस्पी बनेल आणि व्यवस्थित ते भाजल्या जातील. जर तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील बनवलं तरी चालेल, किंवा एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये बनवलं तरी चालेल. तर इथं आपलं सँडविच बनवून तयार झालं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता अगदी क्रिस्पी देखील झालेलं आहे आणि मस्त असं चीज सगळीकडे छान स्प्रेड झालं आहे. ते खायला देखील तेवढंच टेस्टी बनतं. याच्यामध्ये तुम्हाला पनीर वगैरे देखील ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे पाहू शकता हे देखील तेवढं छान क्रिस्पी असं बनवून तयार झालं आहे. तुम्हाला कट करताना इथं दिसतही असेल की तेवढं ते क्रिस्पी झाले, त्याच्यामुळे ते भुगा होतं आहे. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा.